नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण उद्या निफ्टीची जी एक्सपायरी होणार आहे त्यामध्ये महत्त्वाच्या लेवल कोणत्या असू शकतात, रेजिस्टन्स आणि सपोर्टसाठी हे आपण पाहणार आहोत। त्याबरोबर गेल्या काही दिवसांपासून बँक निफ्टीच्या एका छोट्या रेंजमध्ये काम करते, त्यामधून बाहेर पडण्यात यशस्वी होऊ शकते का किंवा प्राइस ॲक्शन काय सांगते नक्की बँक निफ्टीचे हे पाहणार आहोत। तर त्या अगोदर आपण डाऊ जोन्सचा चार्ट का लावलेला आहे, तर गेल्या वीकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहत नसाल तर एकदा जाऊन चेक करा। तर त्या व्हिडिओमध्ये आपण या चार्टविषयी डिस्कशन केलेलं होतं आणि ही जी लेवल होती म्हणजे इथे त्यावेळेस डाऊ जोन्सचं कामकाज चालू होतं। जर या ट्रायंगलच्या बाहेर मार्केट पडते तर 5% ॲटलिस्ट आपण अपसाईड पाहत होतो आणि गेल्या 5 दिवसापासूनचं जे कामकाज आहे ते तुम्हाला तुमच्या समोर आहे डाऊ जोन्समध्ये। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक न्यूज आहे ती म्हणजे ट्रम्प साहेबांवरती जो काही हल्ला झालेला आहे ना तो खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो याच्यामध्ये। अमेरिकेच्या हिस्ट्रीमध्ये फक्त एकदा किंवा दोनदा असं झालं असेल, मे बी रोनाल्ड रिगन यांच्या वेळेस झालं होतं की जॉन एफ केनेडी, मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण त्यांच्या वेळेस की त्यांची पॉप्युलरिटी त्यांचा जो अपोजिट कॅन्डिडेट आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 20 ते 22% जास्त होती आणि हे आत्ता सध्याला ट्रम्पच्या बाबतीत दिसतं। आणि हे सगळ्यांना माहिती की ट्रम्प हे प्रो मार्केट आहे, त्यामुळे ही जी मुवमेंट आहे ती स्पीडअप झालेली आहे। कदाचित आपण जी चर्चा केली ते टार्गेट आलं असतं परंतु स्लोली आलं असतं, परंतु ते स्पीडअप झालेलं आहे। आता याच्या अनुषंगाने आपण हेही चर्चा केलेली होती की जर डाऊ जोन्स पॉझिटिव्ह राहते किंवा ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह राहते तर तेवढी चिंता आपल्याला असणार नाही, म्हणजे आपल्या मार्केटमध्ये जे काही प्रॉफिट बुकिंग पेंडिंग आहे ना ते प्रॉफिट बुकिंग येणार नाही, परंतु जी अपसाईड आहे ती स्लो असणार आहे आणि तेच आपल्याला काहीसं पाहायला मिळत आहे। जर गेल्या 2 दिवसाचं कामकाज पाहिलं किंवा डाऊ जोन्स जिथे गेल्या 5 दिवसामध्ये कंटिन्यूअस वरती जातो आहे, तर आपण जर पाहिलं तर गेल्या 5 दिवसामध्ये फक्त एक 200-300 पॉईंटची मुवमेंटच आपण आपल्या मार्केटमध्ये पाहिलेली आहे आणि तेही मागच्या 2 कॅन्डल नक्कीच वरती जाऊन बंद होत आहेत, परंतु प्युअर डोजी कॅन्डल किंवा अतिशय छोट्या रेंजमध्ये, म्हणजे ट्रेडरला कोणतीही संधी या मार्केटमध्ये मिळत नाही, खास करून ऑप्शन ट्रेडरला। आता मग याच्यानंतर आपण काय पाहू शकतो, कारण का आता हा लास्ट आठवडा आहे की ज्या बजेटच्या अगोदरचा। नॉर्मली काय होतं, बजेटच्या अगोदर जे प्रॉफिट बुकिंग यायला पाहिजे होतं ते अजून आलेलं नाही आहे। मग त्या प्रॉफिट बुकिंगसाठी तयार होणं गरजेचं आहे। तयार होणं म्हणजे लगेच पुट घेऊन बसायचं का नाही, पण प्राइस ॲक्शनवरती लक्ष ठेवायचं आहे की मार्केट जर अपसाईडला जाते, लक्षात घ्या मार्केट अपसाईडला जाते तर ते स्लो जाणार आहे, परंतु जर मार्केट डाऊन साईडला जाते ना तर ते शार्प कट घेऊ शकतं, म्हणजे अगदीच 1000-1200 पॉईंटचा असेल असं नाही, परंतु 200-300 पॉईंटचा कट इंट्राडेमध्ये नक्कीच पाहायला मिळू शकतो जर महत्त्वाच्या लेवल ब्रेक झाल्या तर। आता उद्या एक्सपायरीला महत्त्वाचे लेवल काय असतील ते पाहूयात। गेल्या 5-6 दिवसापूर्वीपासून मी सांगत होतो की ज्यावेळेस आपण 24,400 ब्रेक करू ना तर आपलं डायरेक्ट टार्गेट हे 24,600 किंवा त्याच्यापेक्षा वरती असू शकतं आणि 24,600च्या वरती 2 वेळेस आपण गेलेलो आहोत आणि सस्टेनही आहे। आजचं जे क्लोजिंग आहे ते 24,613 आहे फायनल क्लोजिंग, म्हणजे आणि पूर्ण दिवस आज 24,600, म्हणजे इथे फक्त एक थोडं हे सोडलं तर 24,600च्या वरती आहे, परंतु जी मुवमेंट अपेक्षित आहे ती नाही आहे। आणि गेल्या काही दिवसापासून जर हा चार्ट छोटा केला तर तुमच्या लक्षात काय येईल की मार्केट वरती चाललेलं आहे, परंतु जी मुवमेंट अपेक्षित आहे ना ते नाही आहे, म्हणजे फक्त स्ट्रेच होते, मार्केट स्लोली स्ट्रेच होते, या पद्धतीची जी मुवमेंट आहे ना ती नाही आहे। मग त्यामुळे थोडं काळजीचं कारण आहे। आता त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने सोल्युशन काढू शकता, जर तुम्ही ऑप्शन बायर असाल, लक्षात घ्या जर ऑप्शन बायर असाल ना तर तुम्ही काय लक्षात घेतलं पाहिजे, जर मार्केट अपसाईडला जाते तुम्ही 10 लॉटने काम करताय तर तुम्ही ॲटलिस्ट कमीत कमी 5 लॉट केले पाहिजेत, त्याच्याहीपेक्षा कमी केलं तर वेल अँड गुड आहे, परंतु 10 लॉटने काम करताय तर 5 लॉटने काम करणं सध्या तरी आवश्यक आहे अपसाईडला। कदाचित याच्यामध्ये काय होईल, जर एखादी मोठी कॅन्डल बनली तर तुम्हाला प्रॉफिट कमी होईल, परंतु तो सेफ असणार आहे, कारण का अपसाईडला मार्केट मुवमेंट देत नाही आहे। तुम्ही पाहिलं असेल कालही इथे एक एस एल घेतला असेल तुमचा, इथे एस एल घेतला असेल आज कॉल साईडला, कारण का मुवमेंट नाही आहे। आता उद्या काय महत्त्वाचे लेवल असू शकतात, जर मार्केट फ्लॅट ओपन होते, सध्या जर पाहिलं तर जवळजवळ 70-80 पॉईंट गॅपअप आपल्याला गिफ्ट निफ्टीवरती दाखवते, परंतु अजून एक पूर्ण दिवस जायचा आहे। मग त्याचा विचार न करता आपण एक नॉर्मल डिस्कशन ठेवूयात की काय होऊ शकतं आणि त्यावरती आपण काय रिॲक्शन घेऊयात। जर मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग किंवा छोटं मोठं गॅपअप, छोटं मोठं म्हणजे 10, 15, 20, 25 पॉईंटचं जर गॅपअप होतं आहे तर महत्त्वाचं काय असणार आहे, मार्केट सस्टेन करून जर ही लेवल किंवा तुम्ही इथे एक ट्रेंड लाईन जरी ड्रॉ केलीत या पद्धतीने किंवा अगदीच ॲग्रेसिव्ह असाल तर या पद्धतीने, या लेवल महत्त्वाच्या असू शकतात। मग तुमच्यासाठीची उद्याची जी लेवल महत्त्वाची आहे, इथे वेळोवेळी मार्केटने सपोर्ट रेजिस्टन्स घेतलेला होता, ती लेवल आहे 24,625 ते 30। हा जो 5-10 पॉईंटचा 10 पॉईंट करा तिथे, तर 5-10 पॉईंटचा झोन आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे फ्लॅट ओपनिंग असू द्यात किंवा थोडंफार गॅपअप होऊन मार्केट पुन्हा ही लेवल टेस्ट करून सस्टेन करत आहे तर इथे तुम्हाला बाईंगची संधी मिळणार आहे। खालून वरती जाताना किंवा वरती सस्टेन करून नवीन ब्रेकआउट येताना तुम्ही बाईंगची पोझिशन क्रिएट करू शकता। आपलं नेहमीप्रमाणे 20 ते 25च्या ऐवजी 25 ते 30 पॉईंट स्पॉटवरती तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता। आणि मग जे टार्गेट आहे पहिलं महत्त्वाचं अगदी 30 ते 40 पॉईंटचं टार्गेट येतं आहे, परंतु ते महत्त्वाचं आहे, ते लेवल आहे 24,660, जे की आपल्याला ATH बनताना पाहायला मिळालेलं आहे। आता ॲक्च्युअल मुवमेंट आपल्याला त्याच्यावरती पाहायला मिळणार आहे।
मार्केट फ्लॅट ओपनिंग नंतर वरती जातं आहे, इथे थोडा वेळ सस्टेन करून ब्रेकआउट येतो आहे, तर डेफिनेटली आपण बाईंग पोझिशन क्रिएट करणार आहोत. त्यानंतर 24,730 आणि 24,800 ही लेवलसुद्धा पाहू शकतो का. तर आत्ता जर पाहिलं तर हायेस्ट ओपन इंटरेस्ट नक्कीच 25,000वरती आहे, परंतु ज्याला आपण काउंट करू शकतो किंवा जिथे एक चांगल्या क्वांटिटी आहे ती लेवल आहे 24,800ची. म्हणून मग 24,800 टेस्ट होऊ शकतं. जर उद्या एक्सपायरी आहे, गेल्या काही दिवसापासून मूवमेंट नाही आहे आणि यदा कदाचित उद्या ज्या पद्धतीचं आत्ता गॅपअप दाखवते ते गॅपअप होऊन मार्केट जर सस्टेन करते तर आणि 24,800 ब्रेक झालं तर आपल्याला एक शॉर्ट कवरिंगचा ट्रेड पाहायला मिळेल. फक्त ते तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये डिसाईड करावं लागणार आहे. तुम्ही ते आत्ता ठरवून जाऊ शकत नाही की मी 24,800च्या वरच्यासाठी ट्रेड प्लॅन करणार आहे. आत्ता तुम्ही फक्त 24,800 या लेवलसाठीच ट्रेड प्लॅन करणार आहात. मग उद्या बेस्ट सिनेरिओ काय असू शकतो, छोटं मोठं गॅपअप किंवा फ्लॅट ओपनिंग, त्यानंतरच चांगला ट्रेड मिळेल. जर मोठं गॅपअप म्हणजे 100-125 पॉईंट जर गॅपअप ओपनिंग होते, 613 सपोज 125 पॉईंट जर गॅपअप झालं तर 750पर्यंत गॅपअप ओपनिंग मिळेल तुम्हाला. म्हणजे 24,750 हे जर ओपनिंग मिळालं तर मात्र तुमच्या हातात जास्त काही ट्रेड राहणार नाही. मग तुम्हाला थोडं सावध राहावं लागणार आहे किंवा मार्केटला पुन्हा एकदा रिटेस्टिंगला इथे येऊ द्या. ती लेवल असू शकतं 660 किंवा 675 आणि इथे येऊन एखादा डबल बॉटम असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनवून त्याचा ब्रेकआउट येत असेल तर नक्कीच हा जो लो असेल तो तुमचा SL असेल आणि तुम्ही बाईंग पोझिशन बनवू शकता. पुन्हा तेच टार्गेट 730, 750 आणि 800, 820. 820च्या वरती शॉर्ट कवरिंग पाहायला मिळणार आहे. मग हा सिनेरिओ कसा बनू शकतो, एक तर रिटेस्टिंगने जाऊ शकतं किंवा गॅपअप ओपनिंग, मोठं गॅपअप नंतर कंटिन्युअस मार्केट जाऊन 800, 820च्या वरती सस्टेन करतं आहे आणि नवीन या पद्धतीचा एखादा ब्रेकआउट येतो आहे. तर मात्र मग एक चांगलं 100-125 पॉईंटचं शॉर्ट कवरिंग त्याच्यावरती पाहायला मिळू शकतो. म्हणजे जर इथून विचार केला तर 300-350 पॉईंटची रॅली आपण एक्सपेक्ट करतो. पण कधी 24,800चा खूप इम्पॉर्टंट रोल त्यासाठी असणार आहे. हे झालं अपसाईडचं. आता डाऊन साईडला काय होऊ शकतं का, डाऊन साईड महत्त्वाचं आहे. ही लेवल मार्क करा तुम्ही, ती लेवल आहे 24,580. खरं तर याच्या खाली म्हणजे 24,600च्या खाली निघाला की तुम्ही वीक आहात, परंतु सेफर साईड तुम्ही 24,580 ही लेवल मार्क करून ठेवा. आणि जसं मार्केट फ्लॅट ओपनिंगने असू द्यात किंवा गॅपडाऊनने असू द्यात किंवा छोटं मोठं गॅपडाऊन होऊन पुन्हा ब्रेकआउट असू द्यात, ब्रेकडाऊन असू द्यात, तर ती एक चांगला ट्रेड तुमच्यासाठी प्लॅन होऊ शकतो. 24,580 ब्रेक झालं तर विकनेसचं पहिलं साईन आहे आणि इथे तुम्ही पूर्ण क्वांटिटीने ट्रेड करू शकता. लक्षात घ्या, म्हणजे 100% क्वांटिटी ज्या आहेत ना त्या तुमचं त्याने तुम्ही काम करू शकता. 580ला तुम्ही ट्रेड बनवलात तर 615 हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. म्हणजे 30 ते 35 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस येणार आहे. परंतु हा स्टॉप लॉस स्ट्रिक्ट असला पाहिजे. 35 पॉईंटचा स्टॉप लॉस. त्याच्यानंतर पहिलं टार्गेट जे येते तुमचं ते अगदी 525 ते 530पर्यंत, म्हणजे 24,525, 530 हा जो झोन आहे हे तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे. 24,460 हे तुमचं दुसरं टार्गेट असणार आहे आणि 24,380, 360 हे तुमचं फायनल टार्गेट असणार आहे. मोठा दिसत असलं तरीही इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. म्हणजे एक मोठी रेंज बनण्याची शक्यता आहे. जर याच्या बाहेर पडलं तर आणि वरती याच्या बाहेर पडलं तर. अदरवाईज जे काही बाकीच्या दिवसांपासून चालत आलेलं आहे म्हणजे या रेंजमध्ये दिसलं तुम्हाला मार्केट तर साईडवेज जाण्याची शक्यता आहे. अजून एक साईडवेज कधी जाऊ शकतं, जर मार्केट याच्यामध्ये आहे जोपर्यंत बाहेर पडत नाही ट्रेड प्लॅन करायचं नाही आहे किंवा एक मोठं गॅपअप म्हणजे 100-150 पॉईंटचं जर गॅपअप होतं आहे आणि त्याच पद्धतीने काम होतं आहे म्हणजे इथे जसं झालं तर साईडवेज जाण्याची शक्यता आहे. कोणत्याही वेळेस एक छोटा मोठा का होईना तुम्हाला कन्सल्टेशन आणि नवीन फॉर्मेशनचं ब्रेकआउट आल्याशिवाय निफ्टीमध्ये ट्रेड करण्याची संधी नाही आहे. आणि अपसाईडला क्वांटिटी कमी ठेवायच्यात, टार्गेटसुद्धा थोडे कमी ठेवायचे. डाऊन साईडला मात्र तुम्ही पूर्ण क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करू शकता. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, गेल्या जवळजवळ 15 दिवसांपासून बँक निफ्टीमध्ये काहीही होत नाही. हा इंट्राडेमध्ये एक छोटा मोठा मूव येतो, तोही बऱ्याच दिवशी आलेला नाही, परंतु एक छोटा मोठा मूव आपल्याला पाहायला मिळतो. मग बँक निफ्टी अजूनही अवॉइड करण्याच्या स्थितीतच आहे. मी पुन्हा एकदा सांगेल, बँक निफ्टी अजूनही अवॉइड करण्याच्या स्थितीत आहे. तरीही जर ट्रेड प्लॅन करायचा असेल तुम्हाला उद्या इंट्राडेमध्ये, जर मार्केट फ्लॅट ओपन होते आणि 450, 52,450 ही लेवल ब्रेक होती, एक तुम्ही 50-60% क्वांटिटीने ट्राय करू शकता. त्याच्यानंतर टार्गेट मोठे नाही आहेत. बँक निफ्टीमध्ये आपण नॉर्मली 100-125 पॉईंटच्या टार्गेटची चर्चा करत नाही, परंतु सध्या परिस्थिती तशीच आहे. म्हणून 52,550, 52,750, 800 हे तुमचे दोन महत्त्वाचे टार्गेट असणार आहे. आणि ॲक्च्युअल मुवमेंट जी आहे ना ती एकतर 650 ब्रेक झाल्याच्यानंतर जर मार्केट गॅपअप होतं आहे, इथे थोडा वेळ सस्टेन करून ब्रेक करते तर 650ला एक चांगला ट्रेड बनू शकतो. नाहीतर मग 52,800 ब्रेक होण्याची वाट पहा. 52,800च्या वरती तुम्ही उरलेले तुमच्या ज्या क्वांटिटी आहेत त्या ॲड करू शकता आणि मग त्यानंतर 53,050 ते 75 गेल्या 5-6 दिवसापासून आपण हीच लेवल डिस्कस करतोय, परंतु तो ब्रेक होताना पाहायला मिळत नाही. जर 53,000 ब्रेक होते ना, 53,075पर्यंत जर ब्रेक होते मार्केट तर मात्र मग बजेटच्या अगोदर 1,000 पॉईंटची रॅली मग ती गुरुवार आणि शुक्रवार मिळून असू शकते किंवा गुरुवारी असू शकते, परंतु शक्यतो ते शुक्रवारवरतीच जाईल. मग जर ब्रेकआउट झाला तर मग आपल्याला 53,300पर्यंतच्या लेवल पाहायला मिळू शकतात. उद्या या लेवल 53,300 पाहायला मिळणार नाही. उद्या आपण फायनल टार्गेट हेच ठेवून प्लॅन करणार आहोत. आता डाऊन साईड कुठे आहे, 52,200 पुन्हा तीच लेवल
इथे तुम्हाला ट्रेंड लाईन वगैरे सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करण्याची सुद्धा सध्याला बँक निफ्टीमध्ये आवश्यकता नाही आहे, कारण का त्याच रेंजमध्ये गेल्या कित्येक दिवसापासून काम करते. 52,200 ब्रेक झाले. तुम्ही एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. इथे सुद्धा क्वांटिटी कमी ठेवा. निफ्टीमध्ये नक्कीच डाऊन साईडची क्वांटिटी मोठी असल्या पाहिजे, परंतु इथे सुद्धा कमीच ठेवायचे आहेत बँक निफ्टीमध्ये. 52,200च्या खाली 52,000 एक सायकोलॉजिकल लेवल आहे आणि 51,800 हे तुमचं फायनल टार्गेट असू शकतं. जर 51,800 ब्रेक झालं तर मग तुम्ही दुसऱ्या दिवसासाठी कॅरी फॉरवर्ड ट्रेड ज्याला आपण म्हणतो तो घेण्याचा विचार करू शकता. मग तिथून 600-700 पॉईंटचा फॉल आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळेल. परंतु हे जे 400-500 पॉईंटचा झोन बनला आहे ना, म्हणजे 52,200 असेल आणि वरती 52,800 52,750 ही जी रेंज आहे ना, त्यामध्येच मार्केट आहे. त्यामुळे बँक निफ्टी शक्यतो अवॉइड करण्याकडे कल असू द्यात. आणि जर याच्या बाहेर पडलं तरीही उद्याच्या दिवस कमीत कमी क्वांटिटीनेच आपल्याला काम करायचं आहे. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.